अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण पोलिसांना भोवलं। कोर्टाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली होती याचिका। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडे सोपवला राजीनामा। घैसास यांनी उपचार न केल्याचा होता आरोप। गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यूस दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच जबाबदार। 5.5 तास गर्भवती महिलेवर उपचार केले नाहीत। राज्य सरकारच्या चौकशी अहवालात स्पष्ट ठपका। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला कोर्टाकडून दिलासा। कामराच्या अंतरिम संरक्षणात 17 एप्रिलपर्यंत वाढ। शिंदेंवरील गाण्यानंतर कुणाल कामरा वादात। भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीची माफी। काल मंदिरात दर्शन घेताना नाकारला होता प्रवेश। रक्तस्राव होत असतानाही दीनानाथ रुग्णालयानं महिलेवर उपचार केले नाहीत। रुपाली चाकणकरांची माहिती। तुम्ही तुमच्याकडील गोळ्या गर्भवती महिलेला द्या, रुग्णालयाचं धक्कादायक उत्तर। भाजपच्या मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंचा आणखी एक निर्णय रद्द। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरमधील मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्र्यांची स्थगिती। शिंदे गणेश नाईक वाद शिगेला। चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। भाजपच्या वर्धापन दिनी सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांचे स्वतंत्र कार्यक्रम, तर भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका, शोभा फडणवीसांच्या कानपिचक्या। पक्षात जातीचे सेल उघडणं ही मोठी चूकच। बावनकुळेंनी तसं करू नये, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा परखड सल्ला। सर्व जातींना पक्षासोबत जोडण्यासाठी सेल घडल्या, मात्र जाती जुळल्याच नाहीत, गडकरींचं वक्तव्य।